भक्तीचा मळा फुलविणारे श्रीसंत नामदेव छोट्या नामदेवाला बोलता येऊ लागल्यापासूनच त्याच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल असे बोबडे बोल बाहेर पडू लागले. आई वडिलांना मोठे कौतुक वाटे. पाषाणाचे टाळ करून विठ्ठल मंदिरात तासनतास भजन करण्यात हा छोटा नामदेव अगदी तल्लीन होऊन जाई. श्री विठ्ठलालाही या बालकाच्या भजनाची मोठी मौज वाटली. त्यांचा त्याच्यावर फार लोभ जडला, इतका की देवाने या बालभक्ताचे सारे हट्ट पुरवावे. नामदेवाचे वडील दामाशेठ यांचा विठ्ठलाला दररोज नैवेद्य दाखवाव्याचा नेम असे. एकदा धंद्यानिमित्त त्यांना गावी जाव्याचे होते म्हणून त्यांनी नामदेवास सांगितले, नामा, तू आज देवाला नैवेद्य घेऊन जा आणि नंतर भोजन कर. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे नाम्याने नैवेद्याचे ताट विठ्ठलापुढे ठेविले आणि म्हणाला, देवा, आता आप भोजन करावे. पण देवाने त्यातील काहीच पदार्थ खाल्ले नाहीत. त्यावर बालबुद्धीला अनुसरून नामा म्हणाला, देवा, जेवत का नाही? मला उशीर झाला म्हणून. आज माझे वडील आले नाहीत म्हणून भोजन करणार नाही. ते गावाला गेले आहेत म्हणून आईने मला पाठविले. तुम्ही जेवला नाहीत तर आई माझ्यावर रागावेल, असे म्हणून नामास फुंदून रडू लागला. ती पाषाणाची मूर्ती जेवेल कशी ही कल्पनासुद्धा त्याच्या बालमनाला शिवली नाही. नाम्याने देवाची खूप आळवणी केली, परोपरीने देवास जेवणाबद्दल विनविले. अजूनही देव जेवत नाही असे पाहून त्याने निर्वाणीचे शब्द उच्चारले, देवा, पहा आता, तुम्ही अजून जेवला नाहीत तर मी या पायावर डोके आपटून प्राण देईन. आपल्या बालभक्ताची ही शुद्ध भक्ती आणि प्रेम पाहून पंढरीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी बालभक्ताला प्रेमातिशयाने आलिंगन दिले, त्याची समजूत घातली आणि नैवेद्याचे ताट रिकामे केले. नामदेवाला अतिशय आनंद झाला आणि धावत धावतच तो घरी गेला. रिकामे ताट पाहून आईने विचारले, नैवेद्य कोणाला दिलास? अग, कोणाला म्हणजे काय? विठ्ठलाला. माझ्या देखत त्याने तो खाल्ला. आईला हे खरे वाटेना. इतक्यात दामाशेठी परत आले. दामाशेठींना सर्व वृत्तांत कळल्यावर ते म्हणाले, देवाने कसे भोजन केले ते तू आम्हांला उद्या दाखीव. उद्या तूच नैवेद्य घेऊन जा. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे नैवेद्याचे ताट घेऊन नामदेव रावळात गेला आणि ताट त्याने विठ्ठलापुढे ठेविले. देव म्हणाले, आज तू दामाशेठीस बरोबर आणले आहेस. त्यांच्या देखत नाही मी जेवणार. हे बोलणे नामदेवास आवडून तो देवास म्हणाला, देवा, तुम्ही कपटी आहात. तुम्ही मला भेट देता आणि माझ्या वडिलांना का भेट देत नाही? यावर देव मनापासून हसले. दामाशेठीस भेट देऊन देवांनी भोजन केले. दामाशेठीस खूप आनंद झाला. आपल्याला नामदेवामुळे आज विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडले याबद्दल त्यांना अतिशय धन्यता वाटली. कृतार्थ झालो असे त्यांना वाटले. विठ्ठलाला मनोभावे साष्टांग प्रणिपात करून दामाशेठी नामदेवास हाती धरून घरी परतले. ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची बहीण भावंडे तर होतीच, शिवाय चोखामेळा, सावता माळी, भानुदास ई अनेक संत होते. यावेळे पावे तो विठ्ठलाचे श्रेष्ठ असे एकमेव भक्त म्हणून नामदेव महाराजांची ख्याती पसरली होती. नामदेवांनाही बरोबर चलण्याचा आग्रह केला. ज्ञानदेवांचा सहवास घडणार म्हणून नामदेव आनंदित झाले. तरी पंढरी सोडून बाहेर जाण्यास ते तितके उत्सुक नव्हते. ते म्हणायचे, स्वर्गसुख मज आहे पांडुरंगी. जाणे कवण्यालागी कवण्या ठाया. पण खुद्द विठ्ठलांनीच जेव्हा नामदेवास ज्ञानेश्वरांच्या सहवासाचा लाभ घेण्यास सांगितले, तेव्हा ते कबूल झाले. ज्ञानदेवांना नामदेवांची उत्कट भक्ती पाहून अतिशय आनंद होई, पण त्यांची भक्ती ही एकांगी होती. त्यांना आत्मज्ञानाचा अनुभव आलेला नव्हता. ही गोष्ट ज्ञानदेवांनी मोठ्या खुबीने नामदेवांना पटविण्याचा प्रयत्न केला. तीर्थे हिंडता हिंडता सर्व संतमंडळी गोरोबा कुंभार यांच्या गावाला आली आणि गोरोबांकडेच सर्वांनी मुक्काम ठोकला. गोरोबाला अर्थातच खूप धन्यता वाटली. गोरोबाच्या हातातील थापणे पाहून मुक्ताईने सहज विचारले, गोरोबा काका, हे काय आहे हो? ताई,
हे थापणे आहे. मडकी कच्ची आहेत की पक्की आहेत हे या थापण्यामुळे मला कळते. गोरोबांनी उत्तर दिले, निर्गुण, निराकार परमेश्वराच्या सत्यस्वरूपाची ओळख नामदेवांना झाली नव्हती. शिवाय देव आपल्याशी बोलतो, चालतो याबद्दल त्यांच्या मनात थोडा सात्विक अभिमान निर्माण झाला होता. वस्तुतः भक्ती हे सर्वस्व नसून आत्मज्ञानाचे ते एक साधन आहे आणि आत्मज्ञान गुरुकृपेवाचून होत नाही, हा सिद्धांत नामदेवांना अद्याप पटाव्याचा होता. ही गोष्ट पटवण्याकरिता मुक्ताईला नामदेवांची मौज करावीशी वाटली आणि तिने गोरोबाकाकांना सांगितले, काका, ही सर्व माणसे म्हणजे ईश्वरनिर्मित मडकीच आहे, त्यांतील कच्ची कोणती व पक्की कोणती हे सांगाल का? ज्ञानदेवांच्याही मनात गोरोबाने परीक्षा करावी असे होते. गोरोबा तेथे जमलेल्या सर्व लोकांत वयाने व अनुभवाने मोठे होते तरी ते म्हणाले, महाराज, मी जातीचा कुंभार खरा, पण या मडक्यासंबंधी मी कसे सांगू? मला काय अधिकार, त्यात काय आहे? तुम्ही जशी मडक्यांची परीक्षा करता तसेच करा म्हणजे झाले, ज्ञानोबांनी सुचविले. ज्ञानदेवांची आज्ञा घेऊन गोरोबांनी हातातील थापणे प्रत्येकाच्या डोक्यावर चालविले. कोणीही हू की चू केले नाही. सर्वांनी सोशिकपणा दाखविला. पुढे नामदेवांवर पाळी आली. गोरोबांनी त्यांच्या डोक्यावरही थापणे चालविले. तोच नामदेव वाई ग करून ओरडले, काका, हा काय पोरकटपणा चालविला आहे? कोणत्या गावचा हा आदरसत्कार? गोरोबांनी निर्णय दिला, हे मडके अजून कच्चे आहे. मुक्ताबाई त्यावर ताबडतोब उद्गारली, असं होय? मग ते अजून चांगले भाजले पाहिजे. होय की नाही गोरोबा काका? यावर सर्व मंडळी हसू लागली. नामदेव मनात खजील झाले, पण ज्ञानदेवांनी त्यांची समजूत घालून सद्गुरुवाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी त्याचे. गुरुकृपेवाचून सद्गती नाही, असे मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने त्यांना सांगितले. पुढे पांडुरंगानेही आपल्या प्रेमळ भक्ताला तेच सुचविले. नामदेवांना गुरु करण्यासंबंधी ज्ञानेश्वरांनी व पंढरीनाथांनी अनेक दृष्टांत देऊन गुरुखेरीज तरणोपाय नाही असे विनवून सांगितले. परमात्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान घेण्यास गुरुपदेश घेणे आवश्यक आहे. सद्गुरुकृपेवाचून ज्ञानप्राप्ती होणार नाही अशी नामदेवांची खात्री झाल्यानंतर त्यांनी देवाला विचारले, देवा, तुम्ही म्हणता ते मलाटले. कोणता गुरु करू ते आता सांगा. गोदावरीचे तीरी औंढ्या नागनाथ म्हणून एक क्षेत्र आहे. तेथे विसोबा खेचर या नामवाचे एक परमभक्त राहतात. त्यांची अनन्यभावे सेवा कर म्हणजे ते तुला उपदेश करतील. नामदेव बुवा निघाले. काही दिवसांच्या प्रवासानंतर ते औंढ्या नागनाथ येथे येऊन पोहोचले. दुसरा दिवस गुरुवारचा होता, शिवाय त्या दिवशी अमृतसिद्धी योग होता. विसोबाबुवा देवळात आहे असे कळल्यावर हा सुयोग जाणून नामदेव नागनाथांच्या मंदिरात गेले. नामदेवांनी देवळात पाऊल ठेवताच त्यांना अगदी ओंगळ दृश्य दिसले. त्यांना शिसारी आली. एक मनुष्य कुष्ठरोगाने पछाडलेला दिसला. पायातून रक्त व पू वाहत होता. अंगावर माशा घोंघावत होत्या. चहूंकडे दुर्गंधी पसरलेली आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मनुष्य खुशाल तेलाने लडबडलेल्या पादत्राणांसह आपले पाय नागनाथाच्या पिंडीवर ठेवून पहुडला आहे. शिवपिंडीवर पाय. यामुळे तर नामदेवाला अधिकच संताप आला. ते त्याला दूषणे देऊन म्हणाले, अरे बाबा, तुला कसे समजत नाही? ही शिवाची पिंड आणि त्यावर तू खुशाल पाय टाकून पडला आहेस. तू आहेस तरी कोण? अरे मुला, तू कोण आहेस? विसोबांनी विचारले. मी नामदेव आहे. विठ्ठलाचा परमभक्त आहे. मला देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे. तू पिंडीवरील पाय काढ, पण तू कोण आहेस? अरे पोरा, मी तर अगदी म्हातारा झालो आहे. फार थकलो आहे. तूच माझे पाय बाजूला कर ना, देवावर उपकार होतील आणि माझ्यावरही. नामदेवांनी मोठ्या कष्टाने त्यांच्या पायाला स्पर्श करून ते पिंडीवरून उचलून बाजूला ठेविले. पण काय चमत्कार!
त्यांच्या पायाखाली पुन्हा शिवपिंड. अनेक वेळा त्यांचे पाय नामदेवांनी फिरवले तरी प्रत्येक खेपेस त्यांच्या पायाखाली शिवलिंग तयार. त्याच्या पायाखालचे शिवलिंग काही हिलेना. नामदेवांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी हेच विसोबा खेचर असावेत असा तर्क केला, पण देवाला दूषण देऊन, काय हा माझा गुरु? देवाला म्हणावे तरी काय, असे विचार मनात येतात तोच विसोबाबुवांनी नामदेवास डोळे मिटण्यास सांगून थोड्या वेळाने ते उघडण्यास सांगितले. नामदेवांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना गुरुनाथाची तेजःपुंज मूर्ती दिसली. नामदेवांना धन्य झालो असे वाटले आणि त्यांनी त्यांच्या चरणी लोटांगण घातले. विसोबा खेचरांनी नंतर देवावीण ठाव रिता कोठे आहे? विचारोनी पाहे नामदेवा, असे म्हणून परमेश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा उपदेश केला. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, थोडक्यात सर्व ब्रह्मांडी परमेश्वर भरलेला आहे याचे दिव्य ज्ञान त्यांना दिले. नामदेव सद्गुरुपदेशाने पूर्ण समाधानी होऊन पंढरपूरला परतले आणि सर्व वृत्तांत त्यांनी विठोबाला निवेदन केला. एकादशीचे व्रत पाळण्यासंबंधी नामदेवांचा विशेष कटाक्ष असे. या दिवशी अन्नग्रहण करणे म्हणजे महाभयंकर पाप करणे असे ते समजत. एकदा विठ्ठलांनी नामदेवाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एका वृद्ध माणसाचे रूप घेऊन एकादशीचे दिवशी ते नामदेवांकडे गेले आणि म्हणाले, नामदेवा, मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला अन्न बाढ. तुझ्या औदार्याची कीर्ती मी ऐकली. अतिथीला तू कधीच विन्मुख पाठवित नाहीस असे कळले. तेव्हा तुझ्याकडेच येऊन क्षुधाशांती करावी म्हणून आलो आहे. भुकेने माझे प्राण अगदी कंठाशी आले आहेत. कसेही कर आणि मला अन्न वाढ. महाराज, आज एकादशी आहे. एकादशीला अन्नग्रहण करू नये हे मी सांगायला पाहिजे का? आपणास मी दूध, फळे, फराळाचे पदार्थ खायला देतो. ते सेवन करून आपली क्षुधा अगदी आनंदाने भागवावी. नाही रे बाबा, माझ्या अंगात अगदी त्राण उरला नाही. मला अन्नच दे. नाही दिलेस तर माझा प्राण जाईल आणि तुला मात्र ब्रह्महत्येचे पाप लागेल. अरे, मी पुण्याचा विचार करीत नाही तर पापाचा कशाला विचार करतो? तुझी जी अवस्था होईल ती माझीही. नामदेव इतके बोलत आहेत तोच त्या ब्राह्मणाने डोळे फिरवले आणि प्राण सोडला. नामदेवांनी जवळ जाऊन पाहिले तर तो खरोखरीच गतप्राण झालेला त्यांच्या दृष्टीस पडला. नामदेवांना अतिशय दुःख झाले. आपणच त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालो आहोत म्हणून त्यांना अधिकच वाईट वाटले, पण करणार काय? आपला हेतू काही वाईट नव्हता. तरीसुद्धा मनाने ठरविल्याप्रमाणे त्याच्याप्रमाणेच आपली स्थिती झाली पाहिजे असे म्हणून नामदेवांनी ब्राह्मणाचे प्रेत चंद्रभागेच्या काठावर नेले. त्याची चिता रचली, त्यावर त्याला निजवले आणि आपणही त्याच्या जवळ बसून चिता पेटविली. अग्नी भडकला. नामदेवाचा दृढ निश्चय व भक्ती पाहून देव संतुष्ट झाले आणि प्रेमाने त्यांनी नामदेवाला आलिंगन दिले. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.